श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 62वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायण वाचत शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 62वा सर्ग वाचूया. ज्या रात्री शत्रुघ्नाने पर्णशाळेत प्रवेश केला होता त्याच रात्री सीतेने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यानंतर अर्ध्या रात्री काही मुनिकुमारांनी वाल्मिकींपाशी येऊन त्यांना सीता प्रसूत झाल्याची शुभ तसेच प्रिय वार्ता ऐकविली. ते म्हणाले, भगवान श्रीरामांच्या धर्मपत्नीनं 2 पुत्रांना जन्म दिला आहे. महातेजस्वी महर्षी, आता तुम्ही त्यांची बालग्रह जनित बाधा नाहीशी करण्यासाठी रक्षणकारक उपाय करावेत. त्या कुमारांचे ते म्हणणे ऐकून महर्षी त्या स्थानी गेले. सीतेचे 2 पुत्र बालचंद्राप्रमाणे सुंदर तसेच देवकुमारांप्रमाणे महातेजस्वी होते. वाल्मिकींनी प्रसन्न चित्त होऊन सुतिकागृहात प्रवेश केला आणि त्या 2 कुमारांना पाहिले. तसेच त्यांच्यासाठी भूत आणि राक्षसांचा विनाश करणारी रक्षण व्यवस्था केली. ब्रह्मर्षी वाल्मिकींनी 1 मूठभर कुशगवत घेतले, तसेच मूठभर लवलोकर घेतली आणि त्यांच्याद्वारे त्या 2 बालकांच्या भूतबाधेचे निवारण करण्यासाठी रक्षण विधीचा उपदेश केला. ते म्हणाले, वृद्ध स्त्रियांनी मी सांगतो तसं करावं. या 2 बालकातला जो प्रथम उत्पन्न झाला आहे त्याला मंत्रसंस्कार केलेल्या या कुशानं मार्जन करावं. असं केल्यावर त्या बालकाचं नाव कुश होईल आणि त्यांच्यातल्या जो लहान आहे त्याचं या लवानं मार्जन करावं. त्यामुळं याचं नाव लव होईल. अशा प्रकारे जुळे जन्मलेले हे 2 बालक क्रमशः कुश आणि लव नाम धारण करतील आणि माझ्याकडून निश्चित केल्या गेलेल्या याच नावांनी भूमंडलात सुविख्यात होतील. हे ऐकून निष्पाप वृद्ध स्त्रियांनी एकाग्रचित्त होऊन मुनींच्या हातून रक्षणाचे साधन असलेले ते कुशगवत आणि लवलोकर घेतली आणि त्यांच्याद्वारे त्या 2 बालकांना मार्जन केले. जेव्हा वृद्ध स्त्रिया अशा प्रकारे रक्षण विधी करू लागल्या तेव्हा अर्ध्या रात्री श्रीराम आणि सीतेचे नाव आणि त्यांच्या गोत्रांच्या उच्चारणाचा आवाज शत्रुघ्नाच्या कानावर आला. त्याच्याबरोबरच सीतेला 2 सुंदर पुत्र झाल्याचा संवाद त्याच्या कानी पडला. तेव्हा तो सीतेच्या पर्णशालेत गेला आणि म्हणाला, माते, ही मोठीच आनंदाची घटना आहे. महात्मा शत्रुघ्न त्यावेळी इतका प्रसन्न होता की त्याची ती वर्षाकालातील श्रावणी रात्र बोलता बोलता निघून गेली. सकाळ झाल्यावर पूर्वान्न काळाचे आन्निक करून महापराक्रमी शत्रुघ्न हात जोडून मुनींचा निरोप घेऊन पश्चिम दिशेला निघाला. मार्गावर 7 रात्री घालवून तो यमुना तटावर जाऊन पोहोचला आणि तेथे पुण्यकीर्ती महर्षींच्या आश्रमात राहू लागला. महायशस्वी राजा शत्रुघ्नाने तेथे च्यवनादी मुनींशी सुंदर कथा वार्ता करीत कालक्षेप करीत सुखाने निवास केला. अशा प्रकारे रघुकुलाचा प्रमुख वीर महात्मा राजकुमार शत्रुघ्न तेथे एकत्र झालेल्या च्यवनादी मुनींशी नाना प्रकारच्या गप्पा गोष्टी करीत त्या दिवसात यमुना तटावर रात्री घालवू लागला. एके दिवशी रात्रीच्या वेळी शत्रुघ्नाने भृगुनंदन ब्रह्मर्षी च्यवनांना विचारले, ब्रह्मन, लवणासुरात किती बल आहे? त्याच्या शूलात किती शक्ती आहे? त्या उत्तम शूलाद्वारे त्यानं द्वंद्वयुद्धाला आलेल्या कुठल्या कुठल्या योद्ध्यांचा वध केलेला आहे? महात्मा शत्रुघ्नाचे हे वचन ऐकून महातेजस्वी च्यवन त्या रघुनंदन राजकुमाराला म्हणाले, रघुनंदन, त्या लवणासुराची कर्म असंख्य आहेत. त्यांच्यापैकी एका अशा कर्माचं वर्णन केलं जातं की जे इक्ष्वाकू वंशी राजा मांधात्याच्या
संदर्भात घडलं होतं ते तू माझ्या तोंडून ऐक. पूर्वकाळची गोष्ट आहे. अयोध्यापुरीत युवनाश्वाचा पुत्र राजा मांधाता राज्य करीत होता. तो मोठा बलवान, पराक्रमी तसेच तिन्ही लोकात विख्यात होता. त्या पृथ्वीपती नरेशानं सर्व पृथ्वी आपल्या अधिपत्याखाली आणून मग तिथून देवलोकांवर विजय मिळवण्याचा उद्योग आरंभिला. राजा मांधात्यानं जेव्हा देवलोकावर विजय मिळवण्याच्या इच्छेनं प्रयत्न आरंभिले तेव्हा इंद्र तसेच महामनस्वी देवही मोठे भयभीत झाले. मी इंद्राचं अर्ध सिंहासन घेऊन भूमंडलाचा राजा असूनही देववंद्य होऊन दाखवितो अशी प्रतिज्ञा करून तो स्वर्गलोकावर स्वारी करून गेला. त्याचा पापी अभिप्राय जाणून घेऊन पापशासक इंद्र त्या युवनाश्वपुत्र मांधात्याकडे गेला आणि त्याला शांततेनं समजावीत म्हणाला, पुरुष प्रवरा, अजून तू सर्व मर्त्यलोक जिंकलेला नाहीस. सारी पृथ्वी वश केल्या विनाच देवांचं राज्य तू कसं घेऊ इच्छितोस? वीरा, प्रथम सर्व पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली आण आणि मग सेवक, सेना आणि स्वाऱ्यांसह इथं येऊन देवलोकाचं राज्य कर. अशा प्रकारे बोलणाऱ्या इंद्राला मांधाता म्हणाला, देवराज, सांगा तर खरं, या पृथ्वीवर कुठं माझ्या आदेशाची अवहेलना होते आहे बरं, ते मला सांगा. तेव्हा इंद्र म्हणाला, निष्पाप नरेशा, मधुवनात मधूचा पुत्र लवणासूर राहतो. तो तुझी आज्ञा जुमानीत नाही. इंद्रानं बोललेले हे मोठे अप्रिय बोल ऐकून राजा मांधात्याचं मुख लज्जेनं खाली झुकलं. तो काही बोलू शकला नाही. तो नरेश इंद्राचा निरोप घेऊन अधोवदन होऊन तेथून निघाला आणि पुन्हा त्या मर्त्यलोकातच येऊन पोहोचला. त्यानं आपल्या हृदयात अमर्ष भरून घेतला आणि मग तो शत्रुदमन मांधाता मधूच्या पुत्रावर विजय मिळविण्यासाठी सेवक, सेना आणि स्वाऱ्यांसह त्याच्या राजधानीजवळ आला. त्या पुरुषप्रवर नरेशानं युद्धाच्या इच्छेनं लवणाकडं आपला दूत पाठविला. दूतानं तिथं जाऊन मधूच्या पुत्राला खूपशी कटुवचन ऐकवली. अशा प्रकारे कठोर बोल बोलणाऱ्या त्या दूताला राक्षसानं सत्वर खाऊन टाकलं. जेव्हा दूताला परतण्यास विलंब झाला तेव्हा राजा मोठा क्रुद्ध झाला आणि बाणांचा वर्षाव करून त्या राक्षसाला सगळीकडून पीडित करू लागला. तेव्हा लवणासूर हसून हातानं तो शूल उचलला आणि सेवकासह राजा मांधाताचा वध करण्यासाठी ते उत्तम अस्त्र त्याच्यावर सोडून दिले. तो चमचमणारा शूल सेवक, सेना आणि स्वाऱ्यांसह राजा मांधात्याला भस्म करून पुन्हा लवणासुराच्या हातात परतून आला. अशा प्रकारे सेना आणि स्वाऱ्यांसह महाराज मांधाता मारला गेला. सौम्य, त्या शूलाची शक्ती असीम आणि सर्वात अधिक आहे. राजन, उद्या सकाळी जोपर्यंत तो राक्षस ते अस्त्र घेत नाही तोपर्यंतच त्वरा केलीस तर निसंदेह त्याचा वध करू शकशील आणि अशा प्रकारे तुझा विजय निश्चित होईल. माझ्याकडून हे कार्य संपन्न झाल्यावर, तुझ्याकडून हे कार्य संपन्न झाल्यावर समस्त लोकांचं कल्याण होईल. नरश्रेष्ठ, अशा प्रकारे मी तुला दुरात्मा लवणाचं सर्व बल सांगितलं आणि त्याच्या शूलाच्या घोर आणि असीम शक्तीचा परिचय करून दिला. पृथ्वीनाथा, इंद्राच्या प्रयत्नानं त्याच शूलाद्वारे राजा मांधात्याचा विनाश झाला होता. महात्मन, उद्या सकाळी जेव्हा तो शूल न घेताच मांस मिळविण्यासाठी निघेल तेव्हाच तू त्याचा वध करून टाकशील यात मला शंका वाटत नाही. नरेंद्रा, अवश्य तुझा विजय होईल. इथे 62वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 63वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.